महाराष्ट्र मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी ई बाईक टॅक्सी सेवेला मंजुरी दिली। या मंजुरीमुळे महाराष्ट्रातील महानगरामध्ये राहणाऱ्या अनेक एकट्या प्रवाशांना कमी वेळेत आणि कमी खर्चात प्रवास करता येणं शक्य होईल। त्यात सर्व बाईक इलेक्ट्रिक असल्यामुळे प्रदूषण आणि वाहतूक कोंडी सुद्धा कमी होईल असा दावा सरकारकडून करण्यात आलाय। मात्र सरकारच्या धोरणामुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक मात्र नाराज आहेत। ओला उबर सारख्या टॅक्सी सेवेमुळे आधीच पैसे कमी मिळणाऱ्या काळी पिवळी टॅक्सी आणि रिक्षा चालकांना आता बाईक टॅक्सीमुळे मोठा फटका बसणार आहे। या धोरणामुळे आमचा व्यवसाय बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं मत टॅक्सी चालकांनी व्यक्त केलं। पण दुसऱ्या बाजूला मुंबईकर प्रवाशांनी या बाईक टॅक्सी सेवेचं स्वागत केलंय। सरकारने ई बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला आणि यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना खूप कमी दरामध्ये चांगली सुविधा लवकरात लवकर पोहोचवण्याची सुविधा निर्माण होईल असं सरकारचं मत आहे। पण याला टॅक्सी युनियन आणि रिक्षा टॅक्सी युनियनचा विरोध आहे। त्यांचं मत आहे की यामुळे रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम होईल। आपण काही टॅक्सीवाल्यांशी बोलणार आहोत। आपण दादर परिसरामध्ये आहोत। सर, ई बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर कसा परिणाम होईल याचा? भरपूर परिणाम होणार। आता तर आहेच आहे। आता धंद्याचं नुकसान आहेच आहे आणि त्याच्यानंतर अजून गाडी आल्यानंतर अजून परिणाम होणार। पण आम्ही कसं राहायचं? परिणाम थोडाफार तर होणारच। पण ही बाईक ॲक्च्युली रिक्सी आहे, कारण बाईकवाले जागा मिळेल तिथून निघून जातात। त्यांना थांबण्यासाठी वेळ नाही आहे। एवढ्या गॅपमध्ये असेल तर निघून जातात ते लोक। त्यामुळे मला तर नाही वाटत सक्सेस होईल। चुकीचा निर्णय, खूप परिणाम होणार याच्यावर। खूप परिणाम, आमच्यावर तर खूप परिणाम होणार आहे। कारण इथल्या लोकल पकडणार आणि लगेच लोक निघून जाणार आहेत। इथं काय लँडमिन कोण उभे राहणारच नाहीत। त्यामुळे खूपच परिणाम आहे। सरकार जे करते ते खूप अयोग्य करत राहते प्रत्येक वेळेला। जर बाईक टॅक्सी निर्माण झाली, तयार झाली, तर बाईक टॅक्सीमुळे अनेक प्रवासी हे बाईक टॅक्सीकडे वळतील आणि लवकरात लवकर आपला प्रवास करतील। पण दुसरीकडे आधीच संकटात असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना यामुळे आणखीन तोटा होणार आहे असं मत या सगळ्या टॅक्सी चालकांचं आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।